राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या निवडणूक चिन्हाचं रायगडावर अनावरण। शरद पवार गटाच्या सगळ्या नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेसचं शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी चिन्हाचं अनावरण। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे उपस्थित। शरद पवार पालखीतून रायगडावर दाखल। रोपवेपासून सदरेपर्यंत शरद पवारांचा पालखीतून प्रवास। तुतारी चिन्हाचं अनावरण झाल्यानंतर संजय राऊतांकडून शरद पवार गटाचं अभिनंदन। महाराष्ट्रातील 11 कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारी वाजवेल, संजय राऊत यांचा विश्वास। शरद पवारांना आज छत्रपती शिवाजी महाराज आठवले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा। तर पवारांनी इतकी वर्ष संभ्रमाचं राजकारण केलं, ठाकरेंची टीका। तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा। महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार। चंद्रकांत पाटील यांची शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे गटावर टीका। रायगडसारख्या पवित्र स्थळी राजकीय चिन्हाचं लोकार्पण होणं ही चुकीची बाब। आमदार अमोल मिटकरींची शरद पवार गटावर सडकून टीका। आमदार जितेंद्र आव्हाडांकडून फक्त तुतारी वाजवण्याचं नाटक। आमदार अमोल मिटकरींची आव्हाडांवर टीका। तर तुतारी वाजवताना पोट आतमध्ये जावं लागतं, आव्हाडांचं पोट बाहेर होतं। मिटकरींचा आव्हाडांना खोचक टोला। शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार। 5 ते 6 बडे नेते अजितदादांसमोर सोबत येणार, आमदार अमोल मिटकरींचा दावा। लोकसभा लढवायची की नाही याबाबत निर्णय नाही, वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ, नारायण राणेंची प्रतिक्रिया। मी कुत्र्या मांजराला घाबरत नाही, विनायक राऊतांचं टीका। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंचा पराभव होणार, खासदार विनायक राऊत यांचा दावा। तर राणेंचा आम्ही नक्की पराभव करून दाखवू, राऊतांचा इशारा। मी जनतेमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता, त्यामुळे लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवली लोकसभा निवडणूक लढवण्याची। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ईव्हीएमला विरोध। जगात आपणच ईव्हीएम घेऊन का बसलोय, राज ठाकरेंचा सवाल। मतदान झालं की नाही हे कळत नाही, ठाकरेंचं वक्तव्य। यावर्षी पहिल्यांदाच लोकसभेला 80 पेक्षा जास्त वय असलेले आणि 40% जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्यांना घरातून मतदान करता येणार। 28 लाख मतदारांना घरातून मतदान करता येणार। महानंदा दूध डेअरी एनडीडीबीला चालवायला द्यायला किसान सभेचा विरोध। कोणत्या अटी शर्तींवर महानंदा चालवायला दिलं जातंय हे राज्य सरकारनं स्पष्ट करावं, किसान सभेचे अजित नवले यांची मागणी। सोमवारी राज्यातील सगळ्याच बाजार समित्या बंद राहणार। बाजार समितीचं केंद्रीकरण करणारं 2018चं विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी कामगार संघटनांचा बंद करण्याचा इशारा। आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या विदर्भ सुपरफास्ट मधून। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या अकोल्यामधल्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नावानं गाडीची तोडफोड करण्याची आली होती धमकी। नागपूरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या। राजनगर परिसरातली घटना, हत्येचं कारण अस्पष्ट। भंडाऱ्यातल्या सिहोरामध्ये मध्य प्रदेशमधून आलेल्या रेतीच्या टिप्परवर कारवाई। 13 टिप्परसह जवळपास 13 कोटींचा वाळूसाठा जप्त। 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर। गिरीश महाजनांकडून सभास्थळाची पाहणी। यवतमाळच्या भारी या ठिकाणी 1 ते 1.5 लाख महिला बचत गटांच्या महिलांचा होणार मेळावा। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या कुरणखेड टोल नाक्यावर वंचितचं आंदोलन। अकोल्यातील वाहनांना टोलमधून सूट देण्याची विनंती। आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत। वर्ध्यामध्ये घर सोडून रेल्वेनं जाणारे 5 अल्पवयीन मुलं आरपीएफ पोलिसांच्या ताब्यात। आईवडील अभ्यासासाठी आणि खेळून उशिरा घरी आल्यामुळे रागावल्यामुळे मुलांचं टोकाचं पाऊल। 3 मुली आणि 2 मुलांचा समावेश।
रिसोड वाशिम महामार्गावर सकल मराठा समाजाचं मुंडन आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली. आणि यानंतरच्या बातम्या मराठवाड्यामधून. नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. 55 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. अशोक चव्हाण, अमर राजूरकर यांची उपस्थिती. हिंगोली वाशिम महामार्गावरील माळहिवरा शिवारात पिकअपच्या धडकेत चौघांचा मृत्यू. 4 जण जखमी. उपचार सुरू. आरोग्य प्रशासनावर आमदार संतोष बांगर यांचा संताप. रुग्णालय प्रशासनाकडून अपघातात जखमी झालेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. हिंगोलीमध्ये पिकअपच्या धडकेमधून जखमी झालेल्या 4 रुग्णांवर योग्य उपचार सुरू नसल्याचा आमदार संतोष बांगर यांचा आरोप. बीडच्या वडवणी शहरामध्ये मराठा बांधवांचा रास्ता रोको. प्रशासनाला दिलं निवेदन. नांदेडच्या लोंढे सांगवी इथे रास्ता रोको दरम्यान मराठा आंदोलकांना पेटवली दुचाकी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोलीत ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून रास्ता रोको. सगळे सोयरे अधिनियम लागू करण्याची मागणी. लातूरमध्ये ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून रास्ता रोको. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक. धाराशिवच्या भूम इथे लग्नाच्या पेहरावात नवरदेव रास्ता रोकोमध्ये सहभागी. आणि यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. जलमंदिरात घेतलं दर्शन. खासदार छत्रपती उदयनराजेंची घेतली भेट. साताऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदयनराजे, मंत्री शंभूराज देसाई यांचा एकाच गाडीतून प्रवास. मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंना भेटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तिसऱ्या दिवशीही बारामती दौऱ्यावर. विविध भागातील विकास कामांचं सुनेत्रा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन. पुरंदरमधल्या वीरमध्ये असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न. हजारो भाविकांची उपस्थिती. पुण्यातल्या जुन्नर परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. परिसरात भीतीचं वातावरण. वनविभागानं तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी. यानंतर बातम्या उत्तर महाराष्ट्रातल्या. नाशिकच्या पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला. धारदार शस्त्रानं वार करून हल्लेखोर फरार. हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर. डॉक्टर कैलास राठी यांच्यावरील हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर. एप्रन आणि टोपी घालून आलेल्या आरोपीनं डॉक्टर राठींच्या मानेवर आणि डोक्यावर केले 18 वार. पण हल्ल्याचं कारण अजूनही अस्पष्ट. नाशिकमध्ये डॉक्टरांची सेवा पूर्ववत सुरू. पोलीस आणि डॉक्टरांच्या बैठकीनंतर बंद मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएनं शनिवारी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा घेतला होता निर्णय. बहरलेल्या डाळिंबीच्या बागांना उन्हाच्या झळा बसायला सुरुवात. बदलत्या वातावरणामुळे डाळिंबीला कापडी संरक्षक आवरण. उन्हाचे चट्टे पडू नयेत म्हणून नाशिकच्या कुंभारडेमधील शेतकऱ्यांची शक्कल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.